नमस्कार मंडळी. आज आपली आहे अक्षय तृतीया. आज आपण मस्तपैकी आंघोळ करून पूजा करायला बसलेलो आहोत. सगळे देव धुतले, सगळं पूजेचं साहित्य खाली घेऊन बसलेली आहे मी. दिवा ठेवला. ही छोट्या छोट्या माझ्या मूर्त्या, गणपती, बाळगोपाळ, स्वामी समर्थ अशी लाईन लावून ठेवायचे. त्याच्यानंतर ही गाई आहे माझ्याकडे, गाई वासरू, लक्ष्मी पांडुरंग, रुक्मिणी पांडुरंग. ही छोटीशी आपली अन्नपूर्णा माता. म्हणतात की जेव्हा धरतीवर अकाल पडला होता, खाण्यापिण्याची काही सवय नाही ती, तेव्हा पार्वती देवी अन्नपूर्णाचं रूप धरून पृथ्वीवर प्रकटली होती. म्हणून अन्नपूर्णाच्या मातेला, मूर्तीला आपण गव्हामध्ये किंवा तांदळामध्ये ठेवत असतो. ही माझी जपमाळ. छोटे कॉईन्स देवाचे मी जपून ठेवत असते. होळीचं किंवा मला जोगतेनं दिलेला कॉईन्स पण मी पूजा करत असते. लिंबू आणि सुपारी देवासमोर ठेवावी. आमच्या गावातली लक्ष्मी आई आहे, तिचा लिंबू आहे, तो वाळून गेला. आता जत्रा झाल्यावर नवीन आणायचा आणि तो विसर्जन करायचा. डमरू, महाकालचा आमचा डमरू उज्जैनमधून आणलेला आहे. हे तांदूळ भरायला लागले. कपूर जाळायसाठी तांदूळ घेत असतो मी. धुपाची 2 दिवे ठेवलेत, एक धुपासाठी आणि एक आरती करतो ना कपूर टाकून ती. या आता सगळ्यांना हळदी कुंकू लावूया. सगळ्यांना हळदी कुंकू लावून सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला हवा ना. सगळ्या देवाला झालेलं आहे अशी हळदी कुंकू लावून. मी पण लावून घेतला. आता फुलं ठेवायची. ही आबोलीची फुलं माझ्या दारातली आहेत. मी कधी वापरत नाही, पण मला आज अक्षय तृतीया आहे, देवांना द्यावं आज. मी झाडांची फुलं तोडत नाही, ती झाडावरच छान दिसतात. याच कापूस 2 काढलेत, एक वातीसाठी आणि तिची वस्त्रमाळ करायला टाईम नाही म्हणून त्याच वातीचं मी वस्त्रमाळ करत असते इमर्जन्सीला. त्याला हळदी कुंकू लावायचं, ते वस्त्रमाळ तयार होते. हे बघा, तुम्ही पहिलं असं गोल करायचं, हळदी कुंकू लावलं की ती वस्त्रमाळ तयार झाली. सिंपल आणि इझी टेक्निक आहे बघा, शॉर्टकट. मी लई शॉर्टकट म्हणत असते. कापूरची डबी, वाह क्या मस्त वास येतो ह्याचा. हे आपण वात करून घेतलेली आपल्या दिव्यासाठी थोडंसं हळदी कुंकू त्यालाही लावायचं वातेला. मग ती वात अशी खोचून टाकायची ह्याच्यात. दिवा लावायचा आहे. आज आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे त्यामध्ये. आज अक्षय तृतीयाला म्हणतात पिवळी सरसो, पिवळी मोहरी आणि काळं तेल टाकायचं असतं. माझ्याकडं काळंच तेल होतं म्हणून मी काळं तेल टाकले. मी म्हणते ही नाही ती नाही करायचं नाही, आपल्या हातात जेवढं आहे आपण त्याची पूजा करावी. देवाला माहीत आहे. थोडे धणे टाकले. सगळ्यांकडनं सगळं शक्य नसतं. जी आहे तुमच्याकडं, जेवढी पूजेची सामग्री आहे, तुमची मनभावनाने पूजा देव स्वीकारतो. देव म्हणत नाही तुम्हाला आज ही नाही का, आज ती नाही का. जसं आपल्या घरात होतं, ही नाही बनवलं का, ती देवाला तसं नाही. देवाला फक्त चांगलं मन आणि त्याची सेवा निस्वार्थ सेवा करा. आणि मी देवाला माहिती आहे मी लय शॉर्टकट मारते, पण मी करते पूजा. पण मी जी सामान आहे माझ्याकडे ते हेच नाही तेच नाही तसं काही नाही. मने भावनेने पूजा करा. या मला आशीर्वाद द्या सगळ्यांनी. आता मला ही गुलाबाची धूप स्टिक लय आवडते. त्याचा गुलाबाचा एसेन्स येतो. असं वाटते गुलाबाच्या बागेतच बसलेली आहे. या तुम्ही पण आरती घ्या. पाया पडले. देवा काही चुकलं आपलं माफ कर. हर हर महादेव. आता ही अक्षय तृतीयाची पूजेची तयारी चालू.
कळश ठेवतात ना देवासमोर, ती छोटा कळश मी गहू भरून घेतलेले आहेत. थोडंसं तांदूळ, थोडी फुलं, लवंग आणि इलायची, कलावा, आपला जी दोरा असतो, हळकुंड आणि जेवढे कॉईन्स मी जी कॉईन्स दिवाळीला ठेवते तेच कॉईन मी ह्या पूजेला पण ठेवत असते. लक्ष्मीसाठी बांगड्या. ही माझ्याकडे पायरट आहे, मी ऑनलाईन घेतलेला. पायरट म्हणतात की धन आकर्षण करतो. कॉईन्स सगळे एकत्र केले. पहिलं गहू टाकलं, गहूनंतर थोडं तांदूळ टाकलं, पायरट ठेवला, फुलं टाकली, आपलं ही वेलदोडा टाकला, लवंग टाकल्या, की दुबईचा कॉईन. मग आपण जिथनं कमवतो त्याची पण करन्सी पाहिजे ना त्या गावातली. हे सगळं एकत्र करून ठेवलं. कलशला हळदी कुंकाच्या 5 बोटा वडल्या. वस्त्रमाळ मी केलेली आता ती घातलेली आहे डबल करून. जे आहे तेच, जे घरात आहे सामग्री तयार ते ना, ही नाही ती नाही करत बसायचं. कशी तरी आपली पूजा करायची. देवाला माहिती आहे आज हिला काही भेटलं नाही, आज देव ह्यानं खुश होतं. पायरट ठेवला, कुंड ठेवली, फुलं माझी छोटी आणि विष्णूला आवडणारं पिवळं फूल ठेवलं. म्हणजे असं काही नाही की कुठलं पिवळं फूल लागतं. हे आता दोरा आता गुंडाळून ठेवला येतं, हे उद्या हाताला बांधायचा. आता 2 फुलवात्या लावणार आहेत, तुंपाचे फुलवात्या. त्यात थोडंसं काळं तीळ आणि धनं टाकणार आहे. देवाला कधी पण ही किंवा लक्ष्मी ही असले ना, थोडंसं धनं काळं तीळ म्हणतात की निगेटिव्हिटी जाते आणि धनासाठी म्हणजे धनवृद्धीसाठी म्हणतात की दिव्यामध्ये गूळ आणि धने टाकावं, चांगलं असतं, ते पॉझिटिव्ह रिझल्ट देतं असं म्हणतं. धन कुणाला नको, धन सगळ्यांना पाहिजे. माल है तो ताल है, अशी ही माझी झटपट पूजा झालेली आहे. 2 दिवे लावले, कळश मांडला. ही जी मोठा कळश आहे त्यात मी पाणी भरून ठेवले. त्यात सुपारी आणि थोडेसे अक्षत आणि हळदी कुंकू टाकलेलं आहे आणि कॉईन टाकलेला आहे. ती पाणी मी उद्या देवाला आपलं झाडाला टाकणार आहे आणि थोडं पिणार पण आहे. घरात सगळ्या शिंपडा करणार आहे. झालं आपलं ही बघा, पूजा पण झाली. खाली गहू पडलेत पूजा करताना. ही आपली झटपट पूजा. छोटासाच देवार आहे माझा. मला आशीर्वाद द्या, तुम्ही बी आशीर्वाद घ्या. सर्वांना अक्षय भेटो असंच मला माझ्या देवानं आशीर्वाद द्यावा. तुम्ही पण आशीर्वाद द्यावा. इथं आता छोटी प्लेट भरून कॉईन्स आहेत. देव सगळ्यांना मोठी खीर दाखवली, खिरीचं नैवेद्य. आज गोडधोड करतात, पण आता घरात कोणच नाही, मी एकटीच आहे म्हणून मी आपलं देवाला खिरीवरच पटवलं.